सो हे गाईज नमस्कार. आज आम्ही जातो नाशिकला. पहिले तिकीटे काढली. कल्याण टू नाशिक, कपोली ते कल्याणपर्यंत जाणार आता आम्ही. चालता चालता आम्हाला चिंचेचं झाड दिसलं. मग काय जे होते मनात. आज ट्रेन बस रिक्षाने प्रवास करणार. अजून एक स्टेशन पण नाही आलं आणि यांचं सुरू झालंय. आमच्या प्रवासाची सुरुवातच बंद पडलेल्या लिफ्ट पासून सुरू झाली. तर बसायला जागा असून पण आम्हाला 2 तास खाली बसावं लागलं. पण काही चांगली माणसं पण आहेत या काकांसारखी. बाकी बसायला जागा नसली तरी चालेल, पण झोपायला असली पाहिजे याचं उत्तम उदाहरण बघून घ्या. फायनली आम्ही नाशिकला आलो धक्काबुक्की करत. नाशिक नाशिक इकडे बघा, कुली नंबर 1. वाट लावली वाट केले दाखव. प्रवासात तापलेलं डोकं शांत करायला गेलं. चिअर्स. काय टाकलं त्यात? पादरा मीठ जास्त टाकायचा. जसं की मी तुम्हाला सांगितलेलं, ट्रेन बस आणि रिक्षा. सो रात्री आम्ही त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात जायला निघालोच होतो. जात असताना आम्हाला पहिले मंदिर श्री परशुरामांचं लागलं. जर इथून जात असाल तुम्हाला तर 5 मिनिटावर मंदिर लागेल. मंदिर इकडे आहे का? मंदिर कोणतं मंदिर? त्र्यंबकेश्वर. हो पाहुणं. हा बघ कसला बसलाय, एकदम स्टॅच्यूच दिसतोय. अरे बापरे, दुकान दिसलं म्हणजे काहीतरी शॉपिंग करणार. मग मी पण कमी नाही, मी पण 2 बांगड्यांचे सेट घेतले. वाजव रे वाजव. सो फायनली मंदिर आले, पण आम्हाला उशीर झाला म्हणून आम्ही मागच्या दाराने धावत पळत चाललो. गाईस तुम्ही बघू शकता, म्हणजे आता बघा सगळे खुश आहेत. मी त्यांना सगळ्यांना VIP एंट्री दिली नाही का, म्हणजे सगळ्यांना म्हणजे मंदिरातून दर्शन घेऊन आम्ही आलो फेरफटका मारायला. अरे वो ऊपर ये लगा ना डिजाइन क्या बोलते उसको? कैसा लगा ठीक से नहीं लगा कर लगाया नहीं उसने. बस कर भाऊ.